नमस्कार, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये इंटरफेस इन जावा ही कन्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे। बघा, an interface is like a blueprint for a class. क्लास साठी इंटरफेस काय एक प्रकारची ब्लूप्रिंट आहे। ब्लूप्रिंट म्हणजे काय, आपल्याला एक घर बांधायचं असेल तर सिव्हिल इंजिनियर काय करतो, पेपरवरती किंवा सॉफ्ट कॉपी त्या घराचं पूर्ण स्ट्रक्चर क्रिएट करून देतो, बरोबर। त्यालाच आपण काय म्हणतो, ब्लूप्रिंट म्हणत असतो। तसंच क्लासमध्ये काय मेथड डिफाइन असणार आहेत ते इंटरफेस अगोदर दाखवणार आहे। बघा, डिफाइनिंग व्हॉट मेथड्स इट शुड हॅव विदाउट स्पेसिफाइंग हाऊ दे आर इम्प्लिमेंटेड। क्लासमध्ये कोणत्या मेथड किंवा काय मेथड असायला पाहिजे हे इंटरफेस अगोदर दाखवणार आहे, विदाउट इम्प्लिमेंटेशन। अंडरलाइन दिस लाइन, समजतंय? इट हेल्प्स टू अचीव ॲब्स्ट्रॅक्शन। इंटरफेस ॲब्स्ट्रॅक्शन अचीव करायला हेल्प करत असते। ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, इट्स शोइंग एसेन्शियल इन्फॉर्मेशन अँड हायडिंग कॉम्प्लेक्स इन्फॉर्मेशन। मग इंटरफेस काय करते बघा, इम्प्लिमेंटेशन थांबवतोय, फक्त ते काय करणार आहे, मेथडची नेमिंग किंवा मेथड डिक्लेरेशन दाखवणार आहे। अँड सपोर्ट मल्टिपल इनहेरिटन्स। जावा बाय युजिंग क्लास मल्टिपल इनहेरिटन्स सपोर्ट करत नाही। मग बाय युजिंग इंटरफेस आपण मल्टिपल इनहेरिटन्स अचीव करायचं। सिंटॅक्स ला कसं असणार आहे, इंटरफेस हे काय कीवर्ड आहे, आपल्याला आय असं घ्यायचं आहे। इंटरफेस नेम हा काय आयडेंटिफायर आहे, तुम्ही काही घेऊ शकता, पण फक्त मीनिंगफुल पाहिजे। हे बॉडी ओपनिंग कर्ली ब्रेस टू क्लोजिंग कर्ली ब्रेस, त्यात काय असणार आहे, डिक्लेअर मेथड्स अँड डिक्लेअर कॉन्स्टंट। दोनच गोष्टी, मेथड्स आणि कॉन्स्टंट। मेथड पण फक्त डिक्लेअर करायचे आपल्याला आणि कॉन्स्टंट पण डिक्लेअर करायचे। टू अचीव इंटरफेस इन जावा वी यूज कीवर्ड कॉल्ड एज इम्प्लिमेंट्स। इम्प्लिमेंट्स कीवर्ड थ्रू आपण काय करतो, इंटरफेस अचीव करत असतो। बाय डिफॉल्ट ऑल मेथड आर पब्लिक अँड ॲब्स्ट्रॅक्ट। इंटरफेस मधल्या सगळ्या मेथड बाय डिफॉल्टली कशा असतात, पब्लिक असतात। का बरं, कारण की इम्प्लिमेंटेड क्लासेस मध्ये इझिली ऍक्सेसिबल असावं, त्यामुळे काय घेतलेलं आपण बाय डिफॉल्ट पब्लिक घेतलेलं आहे। नेक्स्ट काय, ॲब्स्ट्रॅक्ट। ॲब्स्ट्रॅक्ट का, कारण की मेथड डिफाइन करायचे किंवा डिक्लेअर करायचे विदाउट बॉडी, त्यामुळे ॲब्स्ट्रॅक्ट मेथड बाय डिफॉल्ट असतात। बाय डिफॉल्ट ऑल व्हेरिएबल आर पब्लिक, स्टॅटिक अँड फायनल। पब्लिक तर समजलं तुम्हाला, इझिली ऍक्सेसिबल असलं पाहिजे आउटसाइड द क्लास। नेक्स्ट स्टॅटिक। स्टॅटिक का, इथे एक लाईन दिलेली आहे, वी कॅन क्रिएट अ ऑब्जेक्ट ऑफ इंटरफेस ओनली वी कॅन क्रिएट अ रेफरन्स। आपण काय करतोय, फक्त रेफरन्स क्रिएट करतोय, ऑब्जेक्ट क्रिएट करत नाही। मग आपल्याला काय करायचं आहे, जे काय व्हेरिएबल डिक्लेअर करतोय ते क्लास व्हेरिएबल असले पाहिजे किंवा इंटरफेस व्हेरिएबल असले पाहिजे। विदाउट ऑब्जेक्ट एखादी गोष्ट क्लास मध्ये किंवा इंटरफेस मध्ये जर ऍक्सेस करायची असेल तर ते आपल्याला कशी डिक्लेअर करावी लागते, ऍज अ स्टॅटिक डिक्लेअर करावी लागते। आणि फायनल काय ते पण पुढे समजेल, इंटरफेस मेथड मस्ट बी इम्प्लिमेंटेड अँड ओव्हररिडन इनसाइड द इम्प्लिमेंटिंग क्लासेस। इम्प्लिमेंटिंग क्लासेस मध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्या सगळ्या मेथड इंटरफेस मध्ये काय डिक्लेअर केले आहेत ना त्या इम्प्लिमेंट झाले पाहिजेत आणि ओव्हररिडन झाले पाहिजे, समजताय? हा, इट डील्स बिटवीन क्लायंट अँड डेव्हलपर। ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे बघा, इट डील्स बिटवीन क्लायंट अँड डेव्हलपर। इंटरफेस काय डील करते बघा क्लायंट अँड डेव्हलपर मध्ये, क्लायंटला एक कॅल्क्युलेटर बनवायचा आहे तर डेव्हलपर काय करणार आहे, एक इंटरफेस क्रिएट करणार। इंटरफेस कॅल नावाचा क्रिएट केला आणि त्यात काय करणार, वाईड ऍडिशन, वाईड सबट्रॅक्शन, हे असे दोन फंक्शनॅलिटी हा डेव्हलपर अगोदर सांगतोय की ह्या दोन फंक्शनॅलिटी आपण इम्प्लिमेंट करणार आहोत तुमच्या प्रोजेक्ट मध्ये। हा डेव्हलपर क्लायंटला सांगणार आहे त्या इंटरफेस थ्रू। नंतर इथं फिक्सिंग झालं की ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ठेवायचे फंक्शनॅलिटी, तर डेव्हलपर काय करतो, एक क्लास क्रिएट करतो, क्लास कॅल्क्युलेटर, आणि ते काय करणार आहे, इम्प्लिमेंट्स काय कॅल, हा कॅल इम्प्लिमेंट्स केला। हा काय आला मग, कॅल्क्युलेटर ह्या इंटरफेस कॅल इंटरफेसचा हा इम्प्लिमेंटेड क्लास झाला, बरोबर। त्यात काय करायचं आपल्याला, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन इथे इम्प्लिमेंट करायचे। हे काय केलं आपण, क्लास कॅल्क्युलेटर नंतर डिफाइन केला, अगोदर काय केलं, इंटरफेस थ्रू क्लायंट आणि डेव्हलपरचं डिस्कशन झालं की कोणकोणत्या फंक्शनॅलिटीज आपल्याला
आपल्याला सॉफ्टवेअर मध्ये ऍड करायचे. हे फायनल झाल्यानंतर मग काय केलं, डेव्हलपरनी क्लास क्रिएट केला आणि हा कॅल इम्प्लिमेंट केला. इम्प्लिमेंट्स थ्रू कॅल काय केला, इम्प्लिमेंट केला आणि त्यात काय केलं, ह्या सर्व फंक्शनॅलिटी इम्प्लिमेंट केल्या, म्हणजे इथे डिक्लेअर केल्या आणि इथे डिफाईन केलेल्या. समजतंय? इथे फायनल केलं म्हणजे ह्या गोष्टी कोणत्या व्हेरिएबल आहेत ना, ते सर्व फायनल होते. तिथं एक्झॅक्ट फंक्शनॅलिटी कुठून कुठे जाणार आहे काय आहे ना, इथे सगळ्या गोष्टी फायनल होते. त्यामुळं बाय डिफॉल्ट व्हेरिएबल कसे असते, फायनल असते. समजलं ना? आता आपण प्रोग्राम तर समजून घेऊया की कसे एक्झॅक्ट त्याचं वर्किंग असते. ते पॅकेज मध्ये एक इंटरफेस मी क्रिएट केला, पॅरेंट आय नावाचा. यात काय करतोय मी, वाइड शो अशी मेथड घेतली आणि बॉडी द्यायला लागल्यावर याचं काय एरर येतोय, ॲबस्ट्रॅक्ट मेथड डू नॉट स्पेसिफाय अ बॉडी. याचा अर्थ काय, बाय डिफॉल्ट ही मेथड कसे ॲबस्ट्रॅक्ट आहे आणि डू नॉट स्पेसिफाय बॉडी, आपण बॉडी स्पेसिफाय करू शकत नाही त्याला. नंतर इथं ॲक्सेस स्पेसिफाय प्रायव्हेट चालतो का, नाही चालत. प्रोटेक्टेड ते पण नाही चालत. डिफॉल्ट बघूया, डिफॉल्ट पण नाही चालत, फक्त बाय डिफॉल्ट पब्लिक राहते. ते जर मॅन्युअल टाकायला गेलं तर फक्त पब्लिकच टाकावं लागणार. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्याच पॅकेजमध्ये क्लास एक बनवायचा आहे. क्लास घेतला मी, child1 घेतला. हा काय करतोय, इम्प्लिमेंट्स parent1 सॉरी पॅरेंट आय. काय सांगते आता एरर बघा, द टाइप चाइल्ड मस्ट इम्प्लिमेंट द इनहेरिटेड ॲबस्ट्रॅक्ट मेथड. इथे इनहेरिट करायचे आपल्याला कोणती, वॉइड कोणती होती रे बघा, कोणते इथे शो मेथड, शो. तरी पण एरर दाखवते. कोणता एरर आहे तो, कॅनॉट रिड्यूस द विजिबिलिटी ऑफ द इंटरफेस. म्हणजे काय, आपल्याला इथं काय करायचं आहे, पब्लिक डिक्लेअर करायचं आहे. गेला एरर. ह्या पॅरेंट इंटरफेसचा मेन मेथडमध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करतोय बघा, पॅरेंट आय obj इज इक्वल टू न्यू पॅरेंट आय. होते का ऑब्जेक्ट, नाही, एरर येते. कोणती एरर आहे बघा, पॅरेंट कॅनॉट रिझॉल्व द टाईप. म्हणजे काय, आपण ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही. मग इथं काय द्यावं लागणार आहे आपल्याला, तो काय इम्प्लिमेंटेड क्लासेस कोणता, child1 त्याचा ऑब्जेक्ट असाइन करावं लागेल. झालं, obj डॉट शो झालं. रन करू, ओके. झाला रन. इथं खाली कोपऱ्यात आला का डाव्या साईडला हॅलो मेसेज. हां, समजलं आहे. कन्सेप्ट समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्राशी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.